जय जिनेंद्र. चिकोडी निपाणी या रोडवर थोड्या पुढं आल्यानंतर निपाणीकडे तौंदीच्या आधी निश्चयगिरीला एक फाटा फुटतो. खराब रोडनं आपण साधारण 7-7.5 किलोमीटर चढल्यावर एका छोट्याशा टेकडीवर निश्चयगिरी आपलं तीर्थक्षेत्र आहे, तिथं येतो. सुंदर तीर्थक्षेत्र आहे. तर चला आपण निश्चयगिरीचं दर्शन घेऊ. हा सर्व परिसर श्री क्षेत्र निश्चयगिरी याचा आहे. सुंदर मानस्तंभ, 2 प्रचंड हत्ती आणि हे पठार. या इथे सहस्त्रपणी पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. सुंदर सभामंडप, हॉल, सहस्त्रपणी पार्श्वनाथ यांची सुंदर मूर्ती. खाली मुनीश्वरनाथ, आदिनाथ, पद्मावती. या ते धननेंद्रांचं सुंदर मंदिर आहे, मोठी मूर्ती आहे. आणि दुसऱ्या बाजूला पद्मावतींची सुंदर मूर्ती आहे. असं हे सुंदर मंदिर. हे निश्चयगिरीच्या मंदिराच्या वर आल्यानंतर 3 शिखर आहेत. पद्मावती उजवीकडचं, डावीकडचं धननेंद्र आणि मधी जे आहे ते पार्श्वनाथ स्वामी. तिन्ही शिखरांमध्ये 3 मूर्ती आहेत. चला आपण त्यांचं दर्शन घेऊ. मोठं तीर्थक्षेत्र येतं इथं. एक 2 अजितनाथ, मित्र मंदिर, चंद्रप्रभू. या इथे सुंदर मुनीश्वरनाथ यांची मूर्ती.